अरे माझा काय संबंध पैशांची? देतो दादा, देतो. पैसे देऊ नको. थांब, पैसे हा जो व्यक्ती आहे हा आमच्या इथं येऊन शासनाचं, महाराष्ट्र शासनाचं कार्ड घेऊन पूर्ण फोटो व्यवस्थित बघून घ्या. आणि हा व्यक्ती इथे पैसे वाटप करत असताना आमच्या कार्यकर्त्यांनी याला पावत्या सगळं पकडलेला आहे. पैसे पण आणि याचे फोन चेक केले असता याच्या फोनमध्ये याच्या फोनमध्ये पोलीस डिपार्टमेंटच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नंबर असून हा सतत वेळेवेळेला 5-5 मिनिटांनंतर त्यांच्या संपर्कात आहे. आणि बीजेपीचे जेवढे पण उमेदवार आहे आपल्या प्रभागातील त्या सर्वांशी याची रोजची कॉन्टॅक्ट आहे, रात्रीची कॉन्टॅक्ट आहे, दिवसाची कॉन्टॅक्ट आहे. तुम्ही जो पैसे वाटप करण्याचा आरोप लावतोय आम्ही धरलेला आहे. आमच्याकडे व्हिडिओ आहे, आमच्याकडे फुटेज आहे. यांनी खिशातनं आणि हा इथला स्थानिक नसून हा धुळ्याचा आहे. हा धुळ्यावरनं आलेला आहे. महाराष्ट्र शासनाचं कार्ड घेऊन याच्यामध्ये बघून घ्या. तो पोलिसांच्या साह्याने तो इथं पैसे वाटप करत आहे. जितेंद्र सपकाळे, नाशिक रोड पीआय, अनिल शिंदे पीआय, पाचोरा, शांताराम घंटे, नाशिक रोड अध्यक्ष, परत जयंत जाचक इथला उमेदवार आहे तो जयंत जाचक, प्रीतम संघवी यांच्या हे पोलिसांच्या मदतीने इथं गिरीश महाजनचे माणसं इथं पोलिसांच्या मदतीने इथं पैसे वाटप चालू आहे. इथं काय नाव आहे काढून पैसे वाटप चालू बघून घ्या. बघून घ्या. स्लिपा चालून पैसे वाटप चालू आहे. बघा खिशात माझे वैयक्तिक आयुष्य तुम्ही का पडता? माझे वैयक्तिक कोण आहे? माझे भाऊ कोण आहेत? हॅलो दादा, माझा काय संबंध कशाशी? बोल ना. नाही बोलणार ते. सुशिक्षित घरातल्या काय नेमकी याची सत्यता काय? काय सांग. तुझं ओरिजिनल नाव काय? नाव सांग. तुझं नाव, ओरिजिनल नाव काय? तुमचं ओरिजिनल नाव सांगा दादा. तुमचं नाव तर सांगा. मी माझ्या वैयक्तिक कामाने तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? अरे एक मिनिट थांबा ना. मला पाणी द्या. तुमचं नाव काय? केव्हापासून मला त्रास होतो दादा. माझं काही तुमचं नाव काय? मी वैयक्तिक कामाने ठीक आहे. तुमचं नाव तर सांगा. नाव काय तुमचं? नाव सांगा. हे बघा हे कार्ड हे कार्ड तुमचं आहे? कार्ड तुमचं आहे? काळाशी मला काही संबंध नाही. फोटो तू बघितले? पावत्या काय? एक मिनिट. तुम्ही वैयक्तिक कामासाठी आलात असं तुमचं म्हणणं आहे. तुम्ही कोणाकडे आलात कामासाठी त्याचं नाव सांगता? माझं एक वैयक्तिक पोलीस स्टेशनचं काम होतं. मी 2 दिवसापूर्वी कुठल्या पोलीस स्टेशनचं काम? नाशिक रोडला मग तुम्ही काय काम? काय काम? काय काम? काही तक्रार होती, चौकशी होती, जबाब होता. मग इकडे बूथवर काय करत होतं? सामान्य नागरिकाच्या घरात वाटप करत होते. पण होत्या पैसे वैयक्तिक आहे ना. बोल पैसे माझं खरंच मला हॅलो बोलवलं मीडिया काय संबंध आहे विषयाची? हा कोण बोलतोय? त्याची बाईट चौकशी होईल का प्रकरणाची? चौकशी होईल का? विषय सर विषय सर प्रकरणाची तक्रार दाखल होणार का आणि चौकशी होणार का या प्रकरणाची? पब्लिकचं म्हणणं आहे हा व्यक्ती पैसे वाटप करत होता. तरी जे कोणी कंप्लेंट देईल त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होईल. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तिथे खूप गर्दी होती. मी 112ला फोन करून त्याची तक्रार देखील केली. माझ्याकडे ते मेसेजेस आहे, कोणते साहेब असाईन केले ते सगळं माझ्याकडे डिटेल आहे. आणि मागच्या 2 दिवसापासून जोरात त्या घरातून वाटप चालू आहे. आणि या माणसाला तिथूनच जाताना बघितलं आणि आमच्या मुलांनी त्याचा पिछा करत इथपर्यंत आले आणि मग तिथे याचे सगळे कारनामे उघडकीस आले.